गुड आफ्टरनून चिल्ड्रन. चला आता आपण आपला EVSचा धडा पुढे शिकूया. आपण काय शिकतोय? लिव्हिंग थिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग. कॅन यू टेल, आर द थिंग्स इन these पिक्चर्स लिव्हिंग or नॉन लिव्हिंग? If it is a living thing, is it a plant or an animal? या चित्रातील सगळ्या गोष्टी सजीव आहेत की निर्जीव आहेत, लिव्हिंग आहेत की नॉन लिव्हिंग आहेत ते आपल्याला बघायचे. तर आधी आपण लिव्हिंग थिंग्स बघूया. बॅनन ट्री, रॅबिट, फ्रॉग, कोकोनट ट्री आणि रोज प्लांट. हे सगळं काय आहे? लिव्हिंग थिंग. आणि सिलेंडर, ग्लास अँड वेसल या ज्या गोष्टी आहेत या आहेत नॉन लिव्हिंग थिंग. बरोबर आहे. आता ज्या लिव्हिंग थिंग आहे त्याच्यात ते प्लांट्स आहे की ॲनिमल्स? जसं बॅनन ट्री. बॅनन ट्री काय? प्लांट. रॅबिट ॲनिमल, फ्रॉग ॲनिमल, रोज प्लांट प्लांटमध्ये येणार आणि कोकोनट ट्रीसुद्धा प्लांटमध्ये येणार. समजलं सगळ्यांना? द रिलेशनशिप बिटवीन ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट. या परिसरामध्ये सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. आता कसे ते आपण बघूया. वॉटर अँड एअर आर अ पार्ट ऑफ द एन्व्हायरमेंट. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड देम. पाणी, हवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तर सर्वच सजीवांना गरजेच्या आहेत. लिव्हिंग थिंग्स ऑल्सो नीड फूड. तसंच सजीवांना अन्नाची सुद्धा गरज आहे. दे गेट देअर फूड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आणि सजीवांना त्यांचं अन्न आहे ते सगळं या परिसरातूनच मिळत असतं. व्हॉट एव्हर लिव्हिंग थिंग्स नीड टू सर्वाईव्ह दे गेट फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. सजीवांना जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या आपल्याला या परिसरातूनच मिळतात. बर्ड्स बिल्ड नेस्ट. दे नीड कॉटन, ट्विग्स अँड थ्रेड्स टू बिल्ड देम. पक्षी घरटी बांधतात आणि त्याच्यासाठी त्यांना काय काय आवश्यक असतं? तर कापूस, काड्या, धागे आणि हे सुद्धा त्यांना कुठे मिळतं? या एन्व्हायरमेंटमध्ये. दे गेट दिस थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. ओके. ह्युमन बीइंग यूज सो मेनी थिंग्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. चला तर बघूया. या चित्रात तुम्हाला काय काय दिसते बघा. हां, पहिलं आहे कापसाचं झाड. या कापसाच्या झाडापासूनच धागे बनतात. धाग्यापासून काय बनतंय? कापड बनते आणि याच कापडापासून शर्ट किंवा वेगवेगळे कपडे आपण शिवत असतो. दुसरं शीप म्हणजेच मेंढी. मेंढीपासून काय मिळते? ऊल. ऊलचं काय बनवतो आपण? स्वेटर बनवतो किंवा ब्लँकेट्स बनवले जातात. त्याच्यानंतर त्याच्या खाली चित्र दिलेलं आहे रेशमी किडा, सिल्कवर्म. या सिल्कवर्मपासून सिल्क थ्रेड मिळतो. रेशमी धागा. रेशमी धाग्यापासून रेशमी कापड आणि साड्या. समजलं सगळ्यांना? तर बघा मग, कापूस, त्याच्यानंतर मेंढी आणि ही सिल्कवर्म हे तिन्ही कुठे आहेत? आपल्या या एन्व्हायरमेंटमध्येच. आणि या एन्व्हायरमेंटमधनंच आपल्याला विविध वस्तूसुद्धा मिळत असतात.
Human beings use so many things from the environment. We get cotton, wool, and silk from our environment. We weave cloth from them. We make things like mats, baskets, paper from materials in our environment. We build houses using clay and stone and wood. These materials too we get from our environment. आपण मॅट्स, बास्केट्स, पेपर्स या वस्तू वापरतो, तर या सगळ्या आपल्याला एन्व्हायरमेंटमधूनच मिळतात. तसेच घर बांधण्यासाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यासुद्धा आपल्याला या एन्व्हायरमेंटमधूनच मिळतात. The seeds of some plants are scattered by the wind. As a result, seedlings of those plants grow in new places. Thus, plants too get help from their environment. बघा विद्यार्थ्यांनो, काही झाडाच्या बिया ज्या आहेत त्या हवेमुळे इतरत्र पसरतात. जोराची हवा आली की त्या पसरतात आणि त्यामुळे या बिया उडाल्या की त्या दुसरीकडे पडतात. पसरल्यानंतर दुसरीकडे जाऊन त्या पडतात आणि त्यामुळे तिथे नवीन झाडाची निर्मिती होते. म्हणजेच याचा अर्थ काय की झाडसुद्धा या परिसराला मदत करतात. समजलं? Animals like vultures and foxes eat the flesh of dead animals. Thus, they clean the environment while they satisfy their hunger. Remains of dead animals decay. They mix with the soil. Leaves fall off trees. They too rot and get mixed in the soil. This makes the soil fertile. Plants get nourishment from fertile soil. मुलांनो, गिधाड, त्याच्यानंतर कोल्हे हे प्राणी काय करतात? मेलेल्या प्राण्यांचं मांस खातात आणि बाकीचं जे उरलेलं असतं ते सगळं या इथे खराब होतं, म्हणजे डिके, ते कुजतं आणि कुजल्यानंतर ते मातीमध्ये मिसळतं. तसंच झाडाची पानं जमिनीवर पडतात, तीसुद्धा कुजतात आणि कुजल्यानंतर ती पानंसुद्धा जमिनीमध्ये मातीमध्ये मिसळतात आणि त्यामुळे ती जमीन जी आहे ती काय होते? सुपीक होती आणि ती माती सुपीक असल्यामुळे तिथली जी झाडं असतात त्या सगळ्या झाडांना टवटवीतपणा येतो. Thus, living things bring about changes in non-living things too. म्हणजे याचा अर्थ काय? बघा, गिधाड, कोल्हे, झाड हे सगळे लिव्हिंग थिंग्ज आहेत आणि यांच्यामुळे जमिनीवर परिणाम झाला, जमीन सुपीक झाली, फर्टाईल झाली, म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंगवर त्याचा परिणाम झाला. समजलं सगळ्यांना? म्हणजे सजीव निर्जीवांमध्ये बदल घडवून आणतात. डू यू नो अ sheep's body is covered with wool. The sheep feeds on leaves of shrubs. As it does so, the seeds of some shrubs can get caught in its wool. When the sheep goes somewhere else, the seeds may fall off there. Thus, the sheep helps new seedlings.
of the shrubs to grow in many different places. In this way, the sheep, which is an animal, and the shrub, which is a plant, helps each other. झाड आणि प्राणी एकमेकांना मदत करतात. बघा मुलांनो, मेंढी जी असते तिच्या अंगावर खूप ऊल असते. ज्यावेळेस ती रानावनात चरत असते त्यावेळेस तिच्या ऊलमध्ये दुसऱ्या इतर झाडांचे श्रब्सचे जे बिया असतात त्या अडकतात आणि त्या अडकल्यामुळे त्या तशाच राहतात. मग मेंढी जेव्हा इतरत्र दुसरीकडे फिरत असते त्यावेळेस त्या हळूहळू गळून इकडे तिकडे पडतात आणि दुसरीकडे पडल्यानंतर त्या जिथे पडतात त्या जमिनीत त्या रुजतात आणि त्या रुजल्यामुळे तिथे परत नवीन झाडाची निर्मिती होते. आणि त्या झाडाची जी पानं असतात तीच पुन्हा मेंढीला खायला मिळतात. म्हणजे काय झालं, मेंढीने झाड दुसरीकडे लावलं आणि त्या झाडाने तिला परत पानं खायला दिली. म्हणजे हे दोघंसुद्धा एकमेकावर अवलंबून आहेत. ते एकमेकांना मदत करतात. समजलं सगळ्यांना? चला, सगळ्यांना हा धडा समजलाच असेल. लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. What we have learned. There are many things in our environment. Some of them are living things and some are non-living things. आपल्या या परिसरात अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत. लिव्हिंग थिंग्स कॅन मूव ऑन देअर ओन. सजीव ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या जागा स्वतःहून बदलतात. लिव्हिंग थिंग्स नीड फूड हेल्प्स देम टू ग्रो. सर्व सजीवांना अन्नाची गरज असते आणि अन्नामुळे सजीवांची वाढ होते. लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस यंग वन्स लाईक देमसेल्व्स. सजीव काय करतात? आपल्यासारख्याच दुसऱ्याची निर्मिती करत असतात. जसं समजा आंब्याचं झाड आहे तर आंब्याच्या बीपासून जे बिया असतं त्यापासून नवीन झाड तयार होतं. म्हणजेच आंब्याच्या झाडाचं फळ आंबा आणि त्याच्यापासून कोईपासून पुन्हा दुसरं झाड तयार होतं. म्हणजे तो नवीन झाडाची निर्मिती करतो. लिव्हिंग थिंग्स आर ऑफ टू काइंड्स, प्लांट्स अँड ॲनिमल्स. सजीवांचे दोन प्रकार आहे, वनस्पती आणि प्राणी. लिव्हिंग थिंग्स गेट ऑल दॅट दे नीड फ्रॉम देअर एन्व्हायरमेंट. सजीवांना ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या त्यांच्या गरजा या परिसरात पूर्ण होतात. लिव्हिंग थिंग्स ब्रिंग अबाउट चेंजेस इन नॉन लिव्हिंग थिंग्स टू. सजीव निर्जीवांमध्ये सुद्धा बदल घडवून आणतात. ऑल थिंग्स इन द एन्व्हायरमेंट डिपेंड अपॉन ईच अदर. या परिसरातल्या सर्व गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. ऑलवेज रिमेंबर. नेहमी लक्षात ठेवा. द नीड्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स आर फुलफिल्ड by things in their environment. Such things should not be allowed to go waste. We must take care that we do not cause harm to the environment. सजीवांच्या सर्व गरजा या परिसरातच पूर्ण होतात. या परिसरामधल्या कुठल्याही गोष्टी वाया जाणार नाही याची तर आपण काळजी घ्यायचीच. तसंच या परिसराला आपल्यामुळे धोका निर्माण होईल अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाही.
ज्यामुळे परिसराला धोका निर्माण होईल. कळालं सगळ्यांना? चला तर मग मुलांनो. चला मुलांनो, आजचा अभ्यास बघूया. काय अभ्यास देते मी? रीड लेसन, त्यानंतर ड्रॉ 5 लिव्हिंग अँड 5 नॉन लिव्हिंग थिंग्स. तुम्ही काय करायचं आहे? 5 लिव्हिंग थिंगचं चित्र काढायचं आहे आणि 5 नॉन लिव्हिंग थिंगचं चित्र काढायचं आहे. त्यानंतर ड्रॉ अ पिक्चर ऑफ कॉबवेब. कॉबवेब तुम्हाला सगळ्यांना कळते, कोळ्याचं जाळं, त्याचं चित्र काढायचं आहे. ओके. त्यानंतर लर्न हार्ड वर्ड्स. या धड्यातले जे हार्ड वर्ड्स आहे, जे तुम्ही पाठ जर केले नाही तर तुम्हाला त्रासदायक ठरतील, त्याच्यामुळे तुम्ही हार्ड वर्ड्स लर्न करायचे. ओके, समजलं सगळ्यांना? चला तर मग, बाय.